पूर्वी गावांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विहिरी असायच्या. त्यात कपडे धुण्यासाठी वेगळ्या विहिरी, अंघोळ करण्यासाठी वेगळ्या विहिरी, तर पिण्याचे पाणी भरण्यासाठी वेगळ्या विहिरी असत. परंतु जर एखादी सतत वाहणारी नदी असेल तर मनुष्य त्या नदीवर जाऊन त्याची सर्वच कार्ये संपन्न करीत असे. त्याचप्रमाणे येथे वर्णन येते की जर कोणी वेदांचे सार जाणू शकला, वेदांचा अर्थ, वेदांचा हेतू समजू शकला, तर तो वेदांमध्ये सांगितलेल्या वेगवेगळ्या विधिविधानांना आपोआपच समजतो. आणि तो मुख्य हेतू, अर्थ, सार म्हणजेच भगवान श्रीकृष्णांची भक्ती होय. म्हणून कारण तेव्हा आपण भगवत भक्तीच्या मार्गावर साक्षात भगवान श्रीकृष्णांकडून मार्गदर्शन प्राप्त करीत असतो. सर्व जीवाचे भरण पोषण करणारे, आपल्याला दृष्टी, वाचा, चव प्रदान करणारे, पोटामध्ये जठराग्नीचे रूप घेणारे तेच हे भगवान श्रीकृष्ण आहेत. तेच आणि भगवंतांच्या नामस्मरणात रत झाला तर त्याचे जीवन सफल झालेच म्हणून समजावे. म्हणून मनुष्याने भक्त बनले पाहिजे, भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी कार्य केले पाहिजे. म्हणून येथे हे स्पष्ट केलेले आहे की एकदा का आपण शास्त्रांचे मर्म, सार, ध्येय म्हणजेच भगवत भक्ती करणे हे आहे हे जाणले आणि तिला आपल्या जीवनात आचरले, तर आपण स्वतः आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाला भगवत भक्तीच्या अपार आनंदाच्या समुद्रात निमग्न करू शकतो. जो मनुष्य भगवंतांच्या पवित्र नामाचे स्मरण करीत असतो तो जरी चांडाळासारख्या नीच कुळात जन्मला असला तरी तो आत्मसाक्षात्काराच्या सर्वोच्च अवस्थेत स्थित असतो. सर्वसामान्य मनुष्याला या युगामध्ये वैदिक कर्मकांडातील सर्व विधिविधानांचे पालन करणे शक्य आहे का? भगवंतांच्या पवित्र नामाचे स्मरण केल्याने वैदिक संस्कृतीचा मूळ उद्देश योग्य रीतीने साध्य होतो. भगवद्गीता रोज वाचावी आणि आपल्या जीवनाला सफल बनवावे. की आपण फक्त उसाला चावत बसायचं नाही, तर त्यातून मधुर रस मिळवायचा आहे. त्याचप्रमाणे म्हणून आपण जर तत्वातत्वांमध्ये लढाई न करता केवळ भगवंतांना हृदयात धारण करून जीवनात आनंदी राहण्यासाठी